पुन्हा स्तुती आराधनामध्ये आपला प्रभू परमेश्वर आपल्यामध्ये आहे. त्याचं वचन आहे, तो विश्वासणाऱ्याच्या स्तवनामध्ये बसणारा तो पवित्र परमेश्वर आहे. आणि यावेळेला आपण सर्व विश्वासणारे त्याची स्तुती आराधना केलेली आहे. आणि ह्यामध्ये तो आहे. कारण जेव्हा त्याची उपस्थिती येते त्यावेळेला मनातले विचार, मनातली चिंता, मनातलं भय निघून जातो. शरीरातल्या व्याधी निघून जातात, जडपणा निघून जातो आणि एक प्रकारचा हलकं आणि आनंद आणि प्रसन्नता वाटते. जो आत्मविश्वास गेलेला आहे तो विश्वास पुन्हा परत येत असतो आणि हाच त्याची उपस्थिती आहे. यावेळेला अनुभव तुम्हापैकी भरपूर लोकांना आलेला आहे. आपण सर्वजण हात वर करून प्रभूला शरण जाऊया. कारण त्याच्यासारखा दुसरा कोणी नाही. आज तोच सर्व सामर्थ्यशाली परमेश्वर आहे. तोच अल्फा आणि ओमेगा आहे. तोच स्तुतीस पात्र भयास योग्य प्रभू परमेश्वर आहे. स्तुती आराधना करते हैं हम तेरी शरण आती हैं हम. तेरे बिना
पवित्र सेनाधीश प्रभू, या स्तुती आराधना आणि भक्तीमध्ये तो आमच्यामध्ये आहे. खरं प्रभू, तू आम्हावर अपाट प्रेम करतोस आणि तुझं प्रेम हा सुंदर दिवस आमच्या आयुष्याला सुटलेला आहे. आणि तुझं प्रेम प्रभू या दिवसाच्या या वेळेला तू आम्हाला देऊन तुझ्याच येण्याची तू संधी देतोस. म्हणून मी तुला धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. वेळेला बाप्पा फक्त तो आम्हाला आपल्या जवळच नाही, तर आज आमच्या मुखातून तुझी स्तुती आराधना आणि भक्ती तू करून घेतलेला आहे. तुझी कितीही स्तुती केली तर ती तितकीच कमी आहे. पण आम्ही तुला धन्यवाद धन्यवाद प्रभू. तू तुझ्या पवित्र वाणी आणि वचनात आज आम्हा प्रत्येकाशी बोल. तू बोल माझ्या देवा. कारण तुझी वचन आमच्या जीवनासाठी प्रकाश आणि आमच्या पावलासाठी तू दिवा आहे. आज तू बोलत असताना ते ऐकणारे कान, समजणारी बुद्धिमत्ता, आज ते समजत असताना त्याप्रमाणे वागणं चालणं राहणं आणि त्या विश्वासामध्ये वाढून तुझ्या साक्षी या जगात बनण्याकरिता तू तुझ्या आत्म्याचा तो अभिषेक आम्हाला दे. यापुढील सर्व वेळ प्रभू आम्ही तुझ्या हाती देतो. तू तुझ्या आत्म्याच्या सामर्थ्याने देत जा. आमेन आमेन आणि आमेन. Hallelujah. 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 पण मत्ती शुभवर्तमान त्याचा 18वा अध्याय आपण काढूया आणि या 18वा अध्यायावर आपण आज मनन करणार आहोत. हालेलुया. 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 21 ते 35 हे वचन आपण ऐकणार आहोत. 21 ते 35. कृतज्ञ साखराचा दृष्टांत. तेव्हा पेत्र त्याच्याकडे येऊन म्हणाला, प्रभूजी, माझ्या भावाने किती वेळा माझा अपराध केला असता मी त्याची क्षमा करावी? 7 वेळा काय?
येशू त्याला म्हणाला, 7 वेळा असे मी तुला म्हणत नाही, तर 7च्या 70 वेळा. म्हणूनच स्वर्गाचे राज्य कोणा एका राजासारखे आहे. त्या राजाला आपल्या दासापासून हिशेब घ्यावा असे वाटले आणि तो हिशेब घेऊ लागला. तेव्हा लक्षावधी रुपयांच्या कर्जाला त्याच्याकडे आणले. त्याच्याजवळ फेड करावयास काही नसल्यामुळे धन्याने हुकूम केला की तो त्याची बायको व मुले आणि त्याचे जे काही असेल ते विकून फेड करून घ्यावे. तेव्हा त्या दासाने त्याच्या पाया पडून विनविले, मला वागवून घ्या, म्हणजे मी आपली सर्व फेड करेन. तेव्हा त्या दासाच्या धन्याला दया येऊन त्याने त्याला मोकळे केले व त्याचे कर्ज सोडिले. तोच दास बाहेर गेल्यावर त्याला आपल्या सोबतीचा एक दास भेटला. त्याच्याकडे त्याचे 100 रुपये गेले होते. तेव्हा तो त्याला धरून त्याची नरडी आवळून म्हणाला, तुझ्याकडे माझे येणे आहे ते देऊन टाक. यावरून त्यांच्या सोबतीचा दास त्याच्याकडे त्याच्या पाया पडून गयावया करून म्हणाला, मला वागवून घे, म्हणजे मी तुझी फेड करेन. पण त्याचे न ऐकता तो गेला आणि तो ते देणे फेडीपर्यंत त्याने त्याला तुरुंगात टाकले. तेव्हा घडलेला हा प्रकार पाहून त्याचा सोबतीचे दास अतिशय दुःखी झाले आणि त्यांनी येऊन सर्व काही आपल्या धन्याला स्पष्ट केले, स्पष्ट सांगितले. तेव्हा त्याच्या धन्याने त्याला बोलावून म्हटले, अरे दुष्ट दासा, तू गयावया केल्यामुळे मी ते सर्व देणे तुला सोडिले होते. मी जशी तुझ्यावर दया केली तशी तूही आपल्या सोबतच्या दासावर दया करावयाची नव्हतीस काय? मग त्याच्या धन्याने त्याच्यावर रागावून तो सर्व देणे फेडीपर्यंत त्याला हालहाल करण्याच्या हाती दिली. म्हणून जर तुम्ही प्रत्येक जण आपल्या बंधूला मनापासून क्षमा करणार नाही, तर माझा स्वर्गातील पिताही त्याप्रमाणे तुमचे करेल. हालेलुया, 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 हालेलुया. पण आजचा हा शास्त्र भाग आपल्या सर्वांसाठी खूप महत्वाचा आहे. हालेलुया, 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 हालेलुया. कारण आपण या महिन्याच्या सुरुवातीपासून परमेश्वर प्रत्येक रविवारी खूप सुंदर तऱ्हेने आपल्याशी बोलत आहे आणि त्याच्या प्रत्येक या संदेशातून तो आपल्याला हाक मारत आहे की आपण त्याच्याकडे वळावं. कारण तो आपल्यावर अपार प्रेम करतो. जेव्हा आपण त्याच्याकडे वळतो प्रियानो, त्यावेळेला तो आपल्या ज्या काही जुन्या गोष्टी आहेत ते तो पाहत नाही किंवा त्याची मोजणी करत नाही, तर तो आपल्याला आहे त्या परिस्थितीत तो आपल्याला स्वीकारतो. आणि फक्त स्वीकारत नाही, त्याचं स्वीकारणं म्हणजे काय? त्याचं स्वीकारणं म्हणजे आपल्याला तो नवजीवन देतो, आपली नवीन निर्मिती बनवतो. जसं
त्यानं त्या पापी स्त्रीला स्वीकारला, त्या व्यभिचारी स्त्रीला स्वीकारला, त्या शमरूणी स्त्रीला स्वीकारला, त्या कुष्ठरोग्याला स्वीकारला, त्या 38 वर्षाच्या रोगीखऱ्याला स्वीकारला, तर ते सर्व काय झाले? ते धन्य झाले. आणि देवाची हीच इच्छा आहे की आपण धन्य व्हावं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. कारण आपण देवावर प्रेम करत नाही, तर देव आपल्यावर प्रेम करतो. त्याचं प्रेम काय आहे? अगापे प्रेम आहे. कधीही न संपणारा, कमी न पडणारा हा तो प्रेम आहे. त्यालाच मराठीत प्रीती म्हणतात. हालेलुया, 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 हालेलुया. आता आपल्या पुढे अनेक वेळेला हा प्रश्न आहे, जेव्हा आपल्यावर अशी वेळ येते त्या वेळेला आपण काय करावं? आणि आज परमेश्वर या वचनातून आपल्याला मत्ती 18:21 ते 35 या वचनातून तो आपल्याशी बोलत आहे. अनेक वेळेला मनुष्य त्याचा एकच भाग सांगतात, काय? 7च्या 70 वेळा क्षमा करा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. 7च्या 70 वेळा म्हणजे अगणित, प्रत्येक वेळेला क्षमा करा. पण येशू हे वाक्य तो बोलतो, त्याच्या पुढे दुसरंही काहीतरी तो दाखल्याच्या रूपात आपल्याला सांगत आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. कारण ज्यावेळेला आपण हा शास्त्र भाग ऐकलो, या ठिकाणी बायबल आपल्याला स्पष्ट करत आहे की क्षमा करण्याच्या बाबतीत तो आपल्याशी आज बोलत आहे. काय काय बोलत आहे? क्षमा करण्याच्या बाबतीत. सो मनुष्याकरिता अतिशय काय आहे? अवघड आणि अशक्य आहे. बरोबर आहे? मनुष्याकरिता काय आहे? अतिशय अवघड आहे आणि अशक्य आहे. बघा, म्हणून पेत्र जेव्हा येशू जवळ येतो आणि तो म्हणतो, प्रभूजी, माझ्या भावाने किती वेळा माझा अपराध केला असता मी त्याला क्षमा करावी? 7 वेळा का? त्याचा अर्थ काय आहे की त्याचा भाऊ नक्की त्याच्याकडे 7 वेळा त्याच्या विरुद्ध अपराध केलेला असणार आहे. आणि म्हणून तो येशूला प्रश्न करतो, किती वेळा मी क्षमा करू? 7 वेळा काय? आणि येशू त्याला बोलून म्हणतो की मी तुला सांगतो की तर 7च्या 70 वेळा क्षमा कर. म्हणजे तो काय म्हणत आहे की तो किती वेळा तुझ्या जवळ येईल तितक्या वेळेला तुला क्षमा करणं गरजेचं आहे. तर प्रश्न आहे प्राणू, जर आपण एखाद्याला वारंवार जर क्षमा करीत असलो, एखाद्याला जर आपण वारंवार जर क्षमा करीत असतो, तर त्या समोरच्या व्यक्तीला वाटणार की ही व्यक्ती मला घाबरते. बरोबर आहे? त्या समोरच्या व्यक्तीला वाटणार की ही व्यक्ती मला काय ते घाबरते, आणि तो अधिकच त्रास व अपमानित करण्याचा प्रयत्न करणार. हॅलो, तो अधिकच आपल्याला त्रास आणि अपमानित करण्याचा प्रयत्न करणार. कारण जितकं शांत तुम्ही राहाल तितका अधिकच स्वतःला, जितकं तुम्ही शांत राहाल तितकं अधिकच तुम्हाला स्वतःला मानसिक त्रास होईल. खरं आहे का? तितकं तुम्हाला अधिक मानसिक त्रास होईल. परंतु येशूची या ठिकाणी काय आहे? मागणी आहे. येशू त्याच्या विश्वासणाऱ्याकडून ही अपेक्षा करत आहे, त्याच्या भक्ताकडनं ही अपेक्षा करत आहे
की तुम्ही स्वतःच्या 70 वेळा त्याला क्षमा करा. येशूची मागणी आहे. आता हेच बायबल म्हणजे हाच येशू म्हणतो की तो त्याच्या शिष्यास किंवा त्याच्या भक्तांना त्रास किंवा कोणीही त्यांचा अपमान वारंवार करावा हा विचार तो करणारा परमेश्वर नाही. खरं तो प्रत्येक त्रास कोणाचं, तुमचं आणि माझं, प्रत्येक अपमान तुमचं आणि माझं त्यानं स्वतःवर घेतलेलं आहे आणि स्वतःवर घेऊन त्या पुरुषावर खेळला गेला. कारण आपल्यावर ही वेळ येऊ नये म्हणून. बघा मी काय म्हणतोय, समजते तुम्हाला? हॅलो, समजते का? हा, हे सर्व त्यानं स्वतःवर घेतला की त्याचे भक्तगण, त्याची लेकरं, त्याचे शिष्य हे त्या त्रासातून, त्या अपमानातून ते जाऊ नये म्हणून या सर्व गोष्टी त्यानं स्वतः घेतलेला आहे. मग तो या ठिकाणी या वचनातून तो आपल्याला काय सांगत आहे? बघा, या वचनातून तो आज आपल्या सर्वांना सांगत आहे. त्याचा 2 सांगण्यामागे उद्देश आहे. किती? 2 उद्देश आहे. जो त्याचा पहिला उद्देश किंवा पहिला संदेश समजा किंवा पहिला हेतू समजा हे आहे की तो म्हणतो तुम्ही स्वतः सूड न उगवता देवाच्या हाती सोडा. तुम्ही स्वतः सूड न उगवता देवाच्या हाती सोडा. तर देवाच्या हाती सोडा म्हणजे काय? हे खूप महत्वाचं आहे. देवाच्या हाती सोडा म्हणजे काय? जेव्हा आपण सूड घेण्याचा ठरवतो, आपल्यावर अन्याय होत आहे, आपल्यावर अत्याचार होत आहे, तो अन्याय कोणत्याही प्रकारे असेल, तुमच्या नात्यात असेल, तुमच्या प्रियजनांच्याकडनं असेल, बघा, किंवा या जगित लोकांपासून असेल, तर ती व्यक्ती जेव्हा तुमच्यावर अन्यायावर अन्याय करत असते त्यावेळेला तुमच्या मनात त्या व्यक्तीबद्दल एक प्रकारचा सूड उद्भवतो. हा साहजिक आहे. पण येशू काय म्हणतो? सर्वात पहिली गोष्ट, तुम्ही स्वतः सूड न घेता उगवता देवाच्या हाती सोडा. देवाच्या हाती सोडणं म्हणजे काय? तुम्ही त्या व्यक्तीच्या बद्दल जो विचार तुमच्या मनात आहे, कारण जेव्हा त्या व्यक्तीबद्दल आपल्या मनामध्ये तो विचार येतो, तो विचार फक्त आपल्या मनामध्ये येत नाही, तर तो व्यक्ती आपल्या शरीरावर, आपल्या मनावर आणि आपल्या आत्म्यावर राज्य करतो. समजलं? राज्य करतो म्हणजेच काय? त्या व्यक्तीनं माझ्याशी असं केलेलं आहे, तो मला असं बोललेला आहे, तो मला असा त्रास दिलेला आहे. बघा, ही जी काही आहे, ही व्यक्ती तुमच्या मनावर, तुमच्या आत्म्यावर आणि तुमच्या शरीरावर तो काय करतो? कार्य करतो. आणि जेव्हा तो तुमच्या मनावर, तुमच्या शरीरावर, तुमच्या आत्म्यावर कार्य करतो त्यावेळेला तुमच्यामध्ये काय येते? क्रोध येतो, संताप येतो, ईर्ष्या निर्माण होते, मत्सर निर्माण होतो. आणि हे सर्व काय आहे? पाप आहे. हे सर्व काय आहे? पाप आहे. आणि पापाचं वेतन काय आहे? मरण आहे. पापाचं वेतन मरण आहे. तर हा मरण कसा येतो? मानसिक त्रास होतो, शारीरिक अशक्तपणा येतात. आणि एवढंच नाही, मानसिक आणि शारीरिक जेव्हा त्रास होतो त्यावेळेला आर्थिक दृष्ट्या देखील आपली
काय होते, नुकसान व्हायला चालू होते. कारण आपलं शरीर बिघडते, डॉक्टरकडे जायला लागते आणि आपल्याला जो त्रास आहे तिथं गेल्यानंतर डॉक्टर काय करतोय, सर्वांना माहिती आहे आजकाल काय होत असते डॉक्टरकडे गेल्यानंतर. आणि यामुळं आपला मानसिक दृष्ट्या, शारीरिक दृष्ट्या आणि आर्थिक दृष्ट्या आपलं काय होते, नुकसान व्हायला चालू होतो, नुकसान व्हायला चालू होतो. तर देवाच्या हाती देणं म्हणजे काय बघा, देवाच्या हाती देणं म्हणजे काय. मत्ती शुभवर्तमान त्याचा 5वा अध्याय आणि 44व्या वचनामध्ये येशू म्हणतो, तू त्याला मनापासून क्षमा कर आणि जो कोणी तुझा छळ करत आहे त्याच्यासाठी तू काय कर, प्रार्थना कर. काय कर, प्रार्थना कर. आता त्याच्यासाठी प्रार्थना काय म्हणून करणार बघा, त्याच्यासाठी प्रार्थना काय म्हणून करणार हा खूप मोठा प्रश्न आहे. त्याच्यासाठी प्रार्थना कर म्हणजे काय, देवा मी या व्यक्तीला तुझ्या हाती देतो, तू त्याला पाहून घे. प्रेषितांचं 3रा अध्याय. हालेलुया, 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 हालेलुया. आणि 11वं वचन, प्रेषितांचं 3रा अध्याय आणि 13वा अध्याय आणि 11वं वचन. प्रेषितांचा 13वा अध्याय आणि 11वं वचन. तर पहा, आता प्रभूचा हात तुला प्रतिकूल आहे, तू अंधळा होशील व काही वेळेपर्यंत तुला सूर्य दिसणार नाही. तत्क्षणीच तुझ्यावर धुके पडल्यासारखे होऊन तुझ्या डोळ्यांना अंधारी आली. तेव्हा आपणाला कोणीतरी हाती धरून न्यावे म्हणून तो इकडे तिकडे माणसाचा शोध करू लागला. म्हणजेच या ठिकाणी बायबल म्हणत आहे, जेव्हा तुम्ही त्या व्यक्तीला देवाच्या हाती सोपवता त्यावेळेला त्या व्यक्तीवर जी देवाची कृपा आहे ती कृपा देव काढून घेतो. देवाची कृपा काढून घेतो. आता या ठिकाणी खूप महत्वाचं आहे, मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, तुम्ही सूड न घेता म्हणजे तुमच्या मनात कोणत्याही प्रकाराचा त्या व्यक्तीबद्दल द्वेष, तिरस्कार किंवा क्रोध, संताप, ईर्ष्या, मत्सर या गोष्टी नसावं. म्हणजे तुम्ही अगदी परफेक्ट राहून देवाला पूर्ण समर्पित होणं गरजेचं आहे. तुमच्या मनामध्ये त्या व्यक्तीबद्दल कोणत्याही प्रकाराचा खेद येऊ नये. आणि हे न येता जेव्हा तुम्ही त्या व्यक्तीला देवाच्या हाती सोडता, देव आपली कृपा त्या व्यक्तीवरून काढून घेतो. आता देवाची कृपा काढून घेणं म्हणजे काय? हॅलो, म्हणजेच देवाची कृपा काढल्यानंतर त्या ठिकाणी कोणाचा प्रवेश होत असतो? आमेन. कोणाचा? सैतानाचा प्रवेश होतो. देवाची कृपा काढणं म्हणजे एक प्रकारची देवाची त्याच्यावरती काय आलेलं आहे? कोप किंवा शिक्षा आलेली आहे. आणि आपला देव शिक्षा देत नाही हे सांगतोय. शिक्षाचा तुम्ही असं म्हणा, देव आपल्या शिक्षा देत नाही, तर देव आपला काय करतो? शिक्षण देतो. काय देतो? शिक्षण देतो. देवाची कृपा काढल्यानंतर सैतान त्याच्यामध्ये शिरतो आणि सैतान त्याला काय करतो? छळायला सुरुवात करतो, त्याची अद्दल घडवायला सुरुवात करतो. आणि आता वचनामध्ये असं म्हणतात, तो अनाथ झालेला आहे, मग त्याला काय असते? त्याला समजणं त्याच्या जीवनामध्ये या सर्व गोष्टी का होत आहेत, हा अपयश का येत आहे, त्याला हा त्रास का होतो, हा अपयश का येतो, हे त्याला कळणार नाही. आणि देव त्याला ही सर्व यासाठी घडवतो,
त्याला कळावं तू अन्याय करत आहेस, तू चुकीचं वागत आहेस, तू चुकीचं करत आहेस, म्हणून तुझ्यावर ही वेळ आलेली आहे. आणि हे आणण्यामागं देव त्याला शिक्षण देत आहे, म्हणजे तो काय करावा, पश्चाताप करून देवाकडे वळावं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. पश्चाताप करून देवाकडे वळावं. खरं अजून एक वचन, पहिलं कोरिन्थीकरांचं पत्र त्याचा 6वा अध्याय आणि हालेलुया, 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 हालेलुया. आणि 5वं वचन काय म्हणते बघा, 6वा अध्याय 5वं वचन, तुम्हास लाज वाटावी म्हणून मी असे म्हणतो, ज्याला भावाचा निवाडा करता येईल असा एकही शाणा माणूस तुम्हामध्ये नाही, असे आहे की काय. तर परमेश्वर ही वेळ त्याच्यावर आणतो, परमेश्वर ही वेळ त्याच्या वरती आणतो की त्याची अद्धर घडवण्यासाठी आणि त्याला पश्चाताप व्हावा, त्याच्या चुकाची जाणीव व्हावी आणि तो देवाकडे वळावं. कारण बायबल म्हणते रोमकराचं 12वा अध्याय, रोम 12 आणि 19वे वचन, रोम 12 आणि 19 मध्ये बायबल काय म्हणते बघा. हालेलुया, 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 हालेलुया. या ठिकाणी बायबल स्पष्ट करत आहे की प्रियजन हो, सूड उघडू नका, तर देवाच्या क्रोधाला वाट द्या. सूड उघडू नका तर देवाच्या क्रोधाला वाट द्या. कारण असा शास्त्रलेख आहे की सूड घेणे माझ्याकडे आहे, मी फेड करेन असे प्रभू म्हणतो. असे कोण म्हणतोय? प्रभू म्हणतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तर त्यातला दुसरा भाग, त्याच क्षणी परमेश्वर काय म्हणतो, तुम्ही प्रार्थनेत राहा. जर तुमच्यावर काही अन्याय होत आहे, आधी जर तुमच्यावर काही अत्याचार होत आहे, तर या ठिकाणी हा अन्याय अत्याचार सगळीकडनं आला, लक्षात ठेवा. कोणी तुमचं काही वस्तू घेतलेलं आहे, कोणी तुमची जागा घेतलेली आहे, कोणी नवरा जर बायकोला कारण नसताना वारंवार त्रास देतो आणि पोडगी घेऊन ये, काय म्हणतात त्याला, हुंडा घेऊन ये, हे घेऊन ये, ते घेऊन ये म्हणून त्रास देतोय, किंवा काही त्रास असेल, तर हा अन्याय अतिशय जास्त होत आहे. तर तुम्हीच देवाशी एकरूप आहात, तर तुम्ही त्याला देवाचं प्रार्थना करून त्याच क्षणी तुम्ही या जगाचं म्हणजे कोर्टाचं दार ठोकून त्याला तुम्ही काय करू शकता, त्याच्याकडे न्यायही मागू शकता. हालेलुया, 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 हालेलुया. जेव्हा तुम्ही त्या व्यक्तीला देवाच्या हातात देता, तुमच्यावर अन्याय करतो कोणीतरी, जसं पौल, ती जादूगरणी असते आणि ती अन्याय करत असते आणि तिला तो देवाच्या हाती देतो आणि देवाच्या नावाने तिला तो काय करतोय, आज्ञा देतो, देवाचा हात तुझ्यावर येऊ दे. आणि तुम्हाला माहिती आहे काय झालेलं आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि स्वतः येशू लूक शुभवर्तमान त्याचा 18वा अध्यायामध्ये तो सांगतो की त्या ठिकाणी एक अत्याग्रह विधवा असते आणि ती देवाजवळ प्रार्थना करत असते आणि ती न्याय मागण्यासाठी त्या न्यायाधीशाकडे जाते. आणि तो न्यायाधीश देखील काय आहे, अन्यायी न्यायाधीश आहे. बायबल काय म्हणते, अन्यायी न्यायाधीश आहे. त्याला देवाचं भय नाही, त्याला देवाचं भय नाही आणि तो कोणाचाच न्याय करत नाही. पण ही जी विधवा आहे
ती त्याच्या माग आग्रह धरलेली असते, प्रार्थना करत असते देवाजवळ. आणि ती जेव्हा जाते आणि देव त्या अन्यायी न्यायाधीशाच्या मनात जाऊन काय करतोय, का नाही करतोय, तो म्हणतोय अरे कोणाचं केलं नाही तर हरकत नाही, परंतु हिचं मात्र मला करणं भाग आहे. आणि मग तो तिला काय करतो, न्याय देतो, न्याय देतो. आता हे सर्व करत असताना तुमच्या मनामध्ये पाप नसावं. तुम्ही न्याय मागत आहात आणि तुम्ही न्याय यासाठी मागता की त्या अन्यायाला काय करण्यासाठी, धडा म्हणजे त्याची चूक दाखवून देण्यासाठी, त्या अन्यायाला त्याची चूक दाखवून देण्यासाठी. कारण प्रत्येक विश्वासणाऱ्याचं हे काम आहे. अन्याय फक्त सहन करायचं नाही, तर अन्याय जो करतोय त्याला देखील त्याचा अन्याय दाखवणं गरजेचं आहे. कारण त्याचा अन्याय दाखवल्यामुळं तो जर देवाकडे वळाला तर तुम्ही एक आत्मा जिंकलेला आहे आणि तुम्ही देवाच्या राज्यामध्ये अधिक आशीर्वादित होता. जर तुम्ही त्याला त्याची चूक जर दाखवत नाही, न्यायाधीशाकडे जाऊन जगित जे काही सूत्र आहे, मग ते पोलीस असेल काही असेल, जर त्या ठिकाणी जाऊन त्याला त्याची जर चूक तुम्ही दाखवत नाही तर प्रियानो त्या व्यक्तीचा तर नाश होणारच जो अन्याय करतो. पण त्या व्यक्तीचा जो नाश होतो, त्या अन्यायाचा जो काही पापाचा जो कलंक आहे ते तुमच्यावर येणार. एचके तिसरा अध्याय, एचकेलाचं तिसरा अध्याय आपण काढूया. हालेलुया, 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 हालेलुया. आणि 18 वचन बघा. एचकेल तिसरा अध्याय 18 वचन. तू खात्रीने मरशील असे मी वाक्यास म्हणालो असता तू जर त्यास बजावले नाही, तू खात्रीने मरशील असे मी वाक्यास म्हणालो असता तू जर त्या बजाविले नाही व वाक्याने आपला कुमार्ग सोडून जगावे म्हणून तू त्या बजावून सांगितले नाही, तर तो पापी आपल्या दुष्टाईमुळे मरेल, पण त्याच्या रक्ताचा झाडा मी तुझ्या हातून घे. त्याच्या रक्ताचा जो झाडा आहे मी तुझ्या हातून घे. कारण तुम्ही जर त्याला जर त्याची चूक दाखवून देत नाही, त्याला जर धडा शिकवत नाही. आता धडा शिकवण्यामागे आपला उद्देश काय आहे की त्याच्यावर सूड घेण्यासाठी नाही. आपण न्याय म्हणजे कोर्टात जाऊन आपण त्याच्याबद्दल न्याय मागतो, पोलिसाकडे जाऊन त्याच्याबद्दल न्याय मागतो आणि तो चुकीचा आहे की त्याला समजण्याकरिता. कारण तुमचं तो ऐकणार नाही. तुमचं जर ऐकलं असता तर इथपर्यंत विचार आलं नसतं. तर हे जेव्हा आपण करतो, लक्षात घ्या, हे जेव्हा आपण करतो त्या वेळेला त्याचा नाश होत नाही, त्याचा नाश होत नाही. तर एक उदाहरण देतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. काही दिवसापूर्वी, काही दिवस म्हणजे 1-2 आठवड्यात, गेल्या आठवड्यामध्ये, 2 आठवड्यामध्ये, गेल्या आठवड्यामध्ये अगदी लग्न झाल्यापासून त्या व्यक्ती, त्या लेखनाच्या जीवनामध्ये छळ चालू होता नवऱ्याचा आणि गुप्तपणे छळ चालू होता. इतका छळ करत होता की तो तिला एकांतात धरून मारायचा. तिचं केस धरून भिंतीला आपटला. देखून खूप धार्मिक होती.
आणि तिने मला फोन करून रडून सांगू लागली की मी काय करू ब्रदर, माझ्या आई बापाने इतका खर्च करून लग्न करून दिले. म्हटलं बेटा कशासाठी तुमची भांडणं होता, कशासाठी होत? काहीच कारण नाही, शुल्लक गोष्टी असते गोष्टीवरनं. पण दोघेही सुशिक्षित, त्याला मारहाण करायचा खूप, त्याला समजना. आणि सगळं करून तो मी नव्हेच, जगासाठी एकदम सज्जन दिसत होता. जगासमोर कोणाला वाटणार नाही हा व्यक्ती असा करतो. आणि ती सगळ्या गोष्टी सहन करत होती. आणि प्रेमाने मलाही एक प्रकारचा धक्का बसला ऐकल्यानंतर. त्या व्यक्तीला बघितल्यानंतर ती व्यक्ती तशी आहे दिसत नाही, अतिशय धार्मिकपणाचं सोंग करते. आणि वैशिष्ट्य म्हणजे असं आहे की ज्या वेळेला त्या व्यक्तीचं लग्न होणार होतं त्यावेळेला देवाचं प्रकटीकरण होतं, विचार करण्याआधी. म्हणजेच काय, करू नकोस. पण ते म्हणले नाही. कारण अनेक वेळेला बायबल म्हणते तुमच्यापेक्षा अधिक चांगलं माहिती सैतानाला माहिती आहे. बायबल आणि वचन वगैरे बायबल हे फक्त तो दाखवत होता. दाखवायची दाखल खायची वेगळी दाखव. आणि तिला मानसिक दृष्ट्या शारीरिक दृष्ट्या तिचा छळ करत होता. आणि वडील तिला म्हणायचं हे माझ्याच माथ्याला काय म्हणतात ते लोटणं बांधले. लोटणं काय लोटणं असंच बांधलंय. आणि त्या मुलीच्या त्या लेखाच्या मनावर खूप परिणाम झालेला होता. आणि गेल्या आठवड्यामध्ये मी माझी वैयक्तिक प्रार्थना संपूर्ण आम्ही जेवण वगैरे करून बसलो होतो. आणि अचानकपणे फोन आला आणि मी त्या लेखनासाठी विशेष प्रार्थना करत होतो. देवा तूच त्या लेखाला मार्ग दाखव, मी काय तिला सांगणार. कारण तू जोडलेला आहेस, आज त्याला तू ठेवू नकोस. त्यासाठी प्रार्थना करत होतो. तर देव प्रार्थनेचं कसं उत्तर दिला हे सांगतोय तुम्हाला. अचानकपणे त्या लेखाचा फोन आला. ती म्हटली मी माझ्या आईला माझ्या बाप्पाला नाही, मी फक्त तुम्हाला फोन करत आहे. म्हटलं काय झालं? खूप त्या दिवशी खूप तापलेलं होतं, कारण पाणी नाकाच्या वर गेलेलं होतं. मी आता काही या ठिकाणी मी राहणार नाही, मला संसार करायचा नाही, मला काहीच करायचं नाही. म्हणजे झालं काय? तो तर मला मारतच होता. आता सासू ही काय वाटली ती बोला, मला या घरातच राहायचं नाही. मग काय करणार? काय झालं? नाही मी निघून जाणार, माझं मी जगेन. माझ्या हातात माझी डिग्री आहे, मी काही करून मी कुठेही जगेन. कसे काय? म्हटलं बेटा घर सोडण्याचा एवढा लवकर विचार करू जरा थांब. नाही म्हणजे आता मला अजिबात सर करायला नाही. उद्या तुम्ही म्हणाल नको तू काही न म्हणता कसं काय. म्हणजे मी तुला सुरुवातीपासून सांगत होतो ना. आता माझ्या लक्षात यायला लागले माझी चूक कुठं कुठं घडत गेली. कारण मी तुमचं ऐकलो नाही, सगळ्यात मोठी चूक आहे. पण माझं नाही. आणि नंतर खूप तापली होती. तिनं आपल्या घरी सांगितली नव्हती, तिने आपल्या बहिणीला सांगितली. आणि भाऊजी आपल्या सासरी सांगितला. आणि तिच्या भावाकडनं मला फोन आला. तो भाऊ म्हटला माझी बहीण बरोबर नाही, तिचं तोंड बरोबर नाही, त्यामुळे झालं असेल. मी म्हटलं तसं नाही रे. म्हटलं घरामध्ये बहीण भावामध्ये एक वेगळं पण असते, एक आपलंच असते, ते
भांडत असतात, लढत असतात. पण एकदा जेव्हा लग्न होऊन गेल्यावर एक जबाबदारी येते, त्यावेळेला तिथं तिला आपला संसार हे करायचा आहे. तुझ्या बहिणीला तो संसार करण्यासाठी ती खूप दिवसापासून सावरायचा प्रयत्न करत होती. आणि हे सगळं तुम्हाला माहिती नाही. मी जेव्हा हकीकत सांगितलं, तो म्हटला बाळासाहेब मला काहीच माहिती नाही. म्हटलं एक लक्षात ठेव, आता माहिती पडले म्हणून तू लगेच रागाच्या भरात राख घालून घेऊ नकोस. कारण हे जे काही घडलं याच्या मागे देवाचं काहीतरी चांगलं हेतू असणार आहे. त्यांना वाटत असेल तिच्या मागे कोणी नाही. तर आता तुम्ही सर्वजण जाऊन कसं सामोपचाराने मिटवता येते ते पहा. कारण तिला आपल्या घरच्या लोकांना सांगायचं नव्हतं. कारण घरची लोक तिच्यावर खूप प्रेम करत होते. कदाचित तिचे भावंड, तिचे वडील किंवा त्यांची जी लोक आहेत ते येऊन आपल्या नवऱ्याला मारायला नको. ती म्हटली त्याला माझ्यावर राहायचं, त्याचा तो राहू दे, त्याचा तो सुखात राहू दे, आणि त्याला काय दुसरं लग्न करायचं करू दे. माझं मी निघून जाते त्याच्या मार्गात. मला त्याच्याबद्दल काहीही तक्रार करायचं नाही, काही म्हणायचं नाही, आणि मला तिचा बदनामही करायचं नाही. त्याचा हे चांगलं विचार, बदनाम करायचं नाही. आणि जेव्हा मी सगळं सांगितल्यानंतर त्याचा भाऊ तिथं गेला आणि भावाला बघितल्यानंतर ती घाबरली. कारण त्याचा भाऊ जरा रागिष्ट आहे. त्या भावाला बाहेर घेऊन गेली. त्याला म्हटली तो तिच्यापेक्षा लहान आहे, त्याला ती आपल्या नावाने, त्याच्या नावाने सांगितली, तू त्याला काही विचारू नकोस, हे आमच्या दोघं नवरा बायको मधली गोष्ट आहे. आणि त्यांचे घरचे विचारले, ते म्हटले हे आमच्या दोघांतली गोष्ट आहे, त्याला काही विचारू नका. तो अगदी शांत राहिला, घाबरला. त्याला सांगतो ना काय करायचंय. आणि प्रणू मग सगळे म्हटले मग आम्हाला का बोललीस, आम्हाला का बोललीस. ठीक आहे, मग ती सगळं पॅकिंग वगैरे केलेली, आत्ताच्या आता चला आमच्या बरोबर. मग तिथं कया वया, मग त्या पोराकडची काही लोक आली. त्यांना माहिती होतं ती मुलगी कसं वागत आहे. मग तिला म्हटले तू तुझा संसार का उद्ध्वस्त करतेस, तुझ्या सासूचा स्वभाव तसा आहे. स्वतः त्या सासूची सासू म्हणत आहे आणि आजपर्यंत तिला असंच वागत आली. आता तरी तू समजून घे, हे ते. आणि ते शेवटी तिथं तिला राहायला लागलं. दुसऱ्या दिवशी तिचा फोन आला. ती म्हटली तुम्ही अंकल का सांगितलं. अगं म्हटलं हे सांगायच्या मागे हेतू होता कारण तुझा बद्दल गैरसमज होता, कारण देवाची काहीतरी योजना होती. आता सगळं म्हटलं. आता नवरा स्वतः ड्युटीला सोडायला आला. आता स्वतः नवरा तिला प्रेमानं जवळ करतो, प्रेमानं बोलतो, सर्व काही व्यवस्थित वागतो. कारण त्याची चूक त्याला लक्षात आली. आणि एवढंच नाही, ते नंतर इथं मलाही भेटायला आले, दोघही आले. मी त्याला एका शब्दाने विचारलं नाही. त्याला माहिती होतं, मला सगळं माहिती आहे. तिने सांगितले मी सगळं काही मी माझ्या अंकलला सांगितलेलं आहे, त्याला सगळं माहिती आहे. आणि तो राहत होता, मी त्याला विचारले नाही. जिथं आता सगळं व्यवस्थित आहे आणि मी विचारून कशाला आणि खाजून खरूच काढू. म्हटलं असंच आनंदात राहावा, असंच सुखात राहावा, एवढंच सांगितलं. तर ह्या ठिकाणी त्याला त्याची चूक समजली आणि तो आपल्या बायको काय आहे, आपली आई काय आहे हे त्याला समजल्यानंतर त्यानं आज न्यूट्रल झाला. आईच्या बाजून किंवा बायकोच्या, तो बायकोशी कसं वागायचं, तो बायकोशी वागू लागला, आईशी कसं वागायचं. आणि ह्यामुळे त्यांच्या जीवनात काय झालं, सुख निर्माण झालं. तर परमेश्वराची इच्छा काय आहे, पेत्राचं 3रा अध्याय, 2 पेत्र 3रा अध्याय आणि हालेलुया 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 आणि 9वं वचन काय म्हणते बघा. पेत्राचं 2 पेत्र 3रा अध्याय आणि 9वं वचन.
हालेलुया, हालेलुया. काय म्हणते बा, कित्येक लोक ज्याला विलंब म्हणून म्हणतात, तसा विलंब प्रभू आपल्या वचनाविषयी करीत नाही, तर तो तुमचे धीराने सहन करतो. तर तो तुमचे धीराने सहन करतो. कोणाचा नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही, तर सर्वांनी पश्चाताप करावा अशी आहे. कारण लोकांना वाटते हाय देव काय करते, देव काहीच केला नाही, आजपर्यंत काय झाले, काय मी एवढं केलो असं केलो. पण देव हा धीराने यासाठी सहन करतो की तुमचा नाश होणे, तर तुमचं काय पश्चाताप करून तुम्ही त्याच्याकडे वळावं आणि तुमचं तारण व्हावं, ही देवाची इच्छा आहे. म्हणून याचा कोणीही गैरअर्थ न घेता चुकीच्या गोष्टी माग लागू नका. कधी कधी धीर आपल्या भक्तांच्या पाठीशी राहतो. म्हणून तुम्ही जे काही तोंडाने बोलाल त्या गोष्टी घडते, हे लक्षात ठेवा. पण तुम्हाला शाप देण्यासाठी तो ठेवलेला नाही, तर तुम्हाला काय देण्यासाठी ठेवलेला आहे, आशीर्वाद देण्यासाठी ठेवलेला आहे. तुम्हाला कोणतं वचन दिलेलं आहे, आशीर्वादाचं वचन तो दिलेला आहे. कारण तुम्ही शाप द्यावा ही देवाची इच्छा नाही. तर देवाने पेत्राचं पहिलं पेत्र त्याचा 3रा अध्याय आणि 9 वचन बघा. वाईटाबद्दल वाईट, निंदेबद्दल निंदा असे करू नका, तर उलट आशीर्वाद द्या. कारण आशीर्वाद हे वचन मिळण्यासाठी तुम्हाला पाचारण करण्यात आलेलं आहे. पाचारण करण्यात आलेलं आहे. आता कधी कधी अन्याय करणारा खूप शक्तिशाली आहे आणि तो आपल्याला काय करतो, अधिकच आपला छळ करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि जर तो अधिकच छळ करतो, तर तुमच्यामध्ये तो सामर्थ्य आहे. तुम्ही त्याला हे म्हणू शकता, देवाचा हात तुझ्यावर येऊ दे. जेव्हा देवाचा हात तुझ्यावर पडेल, आता तरी तू सावर आणि देवाचा हात पडेल तरी तो भेट नाही, तर तुम्ही देवाजवळ त्याच्यासाठी मागू शकता. आणि मागताना देखील त्यात पाप नसावं, पाप नसावं. सगळ्यात लक्षात ठेवा, काय देवा याला तू आदळ करून टाक. आता हे उदाहरण देतो, बायबलमध्ये या गोष्टी आहेत. जर तुम्ही 2 राजे त्याचा 6वा अध्याय काढला आणि या ठिकाणी अलिशा परमेश्वराजवळ प्रार्थना करतो. बघा, ज्या वेळेला आरामी लोक त्याच्यावर सांगून येतात, त्यावेळेला देवाने त्यांच्यासाठी अलिशा देवाजवळ त्यांच्यासाठी प्रार्थना करतो. वचन 18 काय म्हणते बघा. आरामी लोक अलिशावर चालून आले तेव्हा त्याने परमेश्वराची प्रार्थना केली की या लोकांस आंधळ कर, या लोकांस अंधा कर. अलिशाच्या म्हणण्याप्रमाणे त्याने त्यास आंधळे केले. आता या ठिकाणी अलिशाच्या मनात पाप नाही, सैन्य घेऊन आलेले आहे कोणाला, अलिशाला पकडण्यासाठी. आणि अलिशा एकटा आहे, फक्त तो एकटा नाही, देव त्याच्या बरोबर आहे. म्हणून तो देवाजवळ प्रार्थना करतो की आंधळे होतात, तर आंधळ झाले म्हणून हा आता आंधळ झाले, आता आपण काय करूया, त्याला वाटत तसं पडूया. तसं केलेलं नाही. तो काय करतोय, अलिशा त्याच म्हणाला, हा रस्ता नव्हे तो रस्ता व हे नव्हे ते शहर, माझ्या मागून या. म्हणजे ज्या मनुष्याचा तुम्ही शोध करीत आहात त्याच्याकडे मी तुम्हाला घेऊन जातो. मग तो त्याच शमरोनात घेऊन गेला. कुठे घेऊन गेला, शमरोनात घेऊन गेला. त्याने अलिशाचा शोध करत आले होते, पण त्याने अलिशाला ओळखले नाहीत.
अलिशाने शमरोनात नेला. कुठं? तिथं पूर्ण इस्रायल राजा होता, तिथं सैन्य होतं, सगळं होतं. तेव्हा शमरोनात आल्यावर अलिशा म्हणाला, परमेश्वरा, या लोकांचे डोळे उघड, यास दिसू दे. परमेश्वराने त्यांचे डोळे उघडले, त्यास दिसू लागले. तेव्हा आपण शमरोनामध्ये आहोत असे त्यास दिसले. त्यास पाहून इस्रायलचा राजा अलिशास म्हणाला, बाबा, मी यास मारून टाकू काय? आता अलिशाची ताकद वाढली. मी यास मारून टाकू काय? अलिशा काय म्हणते बघा. त्याने म्हटले, यास मारू नका, मारू नका. तलवार व धनुष्य यांनी पाण्यात केल्यास तू मारून टाकीत असतोस काय? यांच्या पुढे अन्न पाणी वाढा, यांना खाऊन पिऊन आपल्या धनाकडे परत जाऊ दे. मग त्याने त्यास मोठी मेजवानी दिली. त्यांचे खाणे पिणे आटोपल्यावर त्याने त्यास निरोप दिला आणि ते आपल्या धनाकडे अरामी लोकांच्या टोळ्या इस्रायल देशावर पुन्हा आल्या नाहीत. ते परत गेले, परंतु त्याचा कसा पाहुणचार करून त्यांना पाठवलेला आहे. आणि त्यानंतर ते पुन्हा त्याच्याकडे काय झालेले आहे? परत आलेले नाहीत. तर ही जेव्हा तुम्ही तुमच्या मनापासून करता, परंतु काही अशी असतात, लक्षात ठेवा, काही लोक अशी असतात की कदाचित ही सर्व करून देखील काही लोक सुधरत नाहीत, असेही आहेत. लक्षात ठेवा, काही लोक अशी असतात हे सर्व करूनही सुधरत नाहीत. एवढा पाहुणचार केला, एवढं माणुसकीने वागलं, एवढं सगळं केलं तरी सुधरत नाही. पण त्यांनी पुन्हा जर पाऊल उचलण्याचा प्रयत्न केला तर प्रियानु, देव हा काय आहे? न्याय करणार आहे. आणि तो न्याय कसा करतो आपण वाचूया. निर्गमाचं 4वा अध्याय, निर्गमाचं 4वा अध्याय. आणि या ठिकाणी जेव्हा पारोला अनेक प्रकारे देव समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, त्याच्या लोकांना सोडा, आणि तो काही सोडायला तयार नव्हता. आणि त्याला देवाचं भय नव्हतं. आणि देव अतिशय कोपित झालेला आहे. आणि ज्या वेळेला त्याने तांबड्या समुद्राजवळ येतात आणि माग शत्रू येतात, आणि त्यावेळेला देवाने मोशेला म्हटला, त्या समुद्रावर आपला हात उघाड, आणि समुद्र दुभागला गेला. आणि समुद्रातून इस्रायल पूर्णपणे त्या कोरड्या जमिनीतून निघून गेले. आणि ते निघून जाऊपर्यंत शत्रूला पुढे येऊ दिला नाही परमेश्वर, कारण अग्नीच्या खांबाने त्यांना तिथंच अडवून ठेवला. आणि नंतर तो ते कृपा काढून घेतला आणि त्यांना त्या ठिकाणी जाण्याची गरज नव्हती, परंतु तो त्यांच्या माग लागतो इस्रायलच्या. आणि मग परमेश्वर मोशेला सांगतो, आता हे कधी दिसणार नाही. आणि मोशे काय सांगतोय आपल्या लोकांना वाचूया. 13वे वचन, 14 आणि 13. मोशे लोकांना म्हणाला, भिवू नका. कारण जेव्हा ते मागे येऊ लागले सर्व लोक भिवून गेले. आणि मग तो म्हणाला, भिवू नका, स्थिर उभे राहा, आणि परमेश्वर आज तुमचे जे तारण करील ते पहा. कारण ज्या मिस्री लोकांना तुम्ही आज पाहत आहात ते पुन्हा कधीही तुमच्या नजरेस पडावयाचे नाही, कधीही पडायचे नाही. देवाने काय केलं? त्या सगळ्यांना जल समाधी दिला. त्या समुद्रामध्ये ते सगळे वाहून गेले आणि ते शत्रू कायमच नाहीसा झाला, नाहीसा झाला. आता तुम्हाला लक्षात आलं की आपण शत्रूला का क्षमा करणं गरजेचं आहे. अनेक वेळेला आपली चूक नसते आणि आपल्याशी अन्याय होतो आणि आपल्याला समजत नाही निर्णय काय घ्यावा.
आणि जगाच्या दृष्टीनं अशी लोक काय जगाच्या दृष्टीनं तुम्ही चुकीचं आहात ते दाखवतात. एक उदाहरण दिलं तुम्हाला. जेव्हा त्या लेखनाकडनं, त्या लेखनाला मी चांगलं ओळखत होतो म्हणून मला माहिती होती, पण त्या लेखनाच्या तोंडीने या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर तू कोणी शासक करेल, शक्यच नाही, शक्यच नाही. परंतु तो ते करत होता. ते प्रत्येकावर प्रेम करतो. म्हणून बायबल म्हणते त्याचं सूर्य हा सगळ्यावर पडते, त्याचा पाऊस हा सगळ्यावर पडतो. कारण देवाची इच्छा नाही एकाचाही नाश व्हावा, सगळ्याचं तारण व्हावं ही देवाची इच्छा आहे. आणि देव संधी देतो, पुढ्यानं संधी देतो. आज हीच संधी तो आपल्या सर्वांना देत आहे. कदाचित आपल्या मनात अनेक प्रकारचा हा राग, द्वेष, तिरस्कार क्रोध असेल, किंवा तुम्ही कोणावरती तरी अन्याय करत असाल, तुमच्या बळामुळे, तुमच्या युक्तीमुळे, तुमच्या बुद्धिमत्तामुळे, तुमच्याकडे जे काही पावर आहे त्या पावरमुळे. तर प्रियानो, आज देव तुम्हाला बळा म्हणतो, कारण देवाचा हात तुमच्यावर पडू नये, देवाचा हात तुमच्यावर पडू नये. आणि जर तुमच्यावर कोणी अन्याय करत असेल, कोणी आरोप करत असतील, मनापासून क्षमा करा. त्याच गोष्टी घेऊन बसू नका. हो प्रियानो, मला माहिती आहे त्या गोष्टी आपल्या मनामध्ये राहतात आणि आपल्याला खूप त्रास देतो. रात्री झोप येऊ देत नाही आपल्याला, पूर्ण शरीर अशक्त करून टाकतोय, त्याचा खूप त्रास होतोय. कधी मी जाऊ, कधी मी मारू, कधी मी सूड घेऊ, मी तसं नसताना मला असं केलं, मी नसताना तसं बोललो, मी नसताना असं वाकवलं, मी कधी जाऊ. या गोष्टी होतात. मागवा. आज परमेश्वर म्हणतो त्या सर्व गोष्टी माझ्या हातात आहे, माझ्यावर विश्वास ठेव, मी त्याचा काय करेन, न्याय करेन. यावेळेला आपण सर्वजण उठून उभं राहूया, दोन्ही हात उघडून प्रियानो. आज देव तुमच्याशी बोललेला आहे. आज त्या गोष्टी स्मरण करा. आणि कोणती गोष्ट तुम्हाला त्रास देत आहे, कोणता व्यक्ती तुम्हाला त्रास देत आहे, कोणतं शब्द तुम्हाला त्रास देत आहे, कोणतं कृती तुम्हाला त्रास देत आहे, आज ते सर्व देवाच्या हाती समर्पण करा. देवाच्या हाती समर्पण करा आणि देवाजवळ मागा. प्रभू, आज या सर्व विचारातून तुम्हाला मोकळा कर, या सर्व त्रासातून मला मोकळा कर. मी जे काही अन्यायाने वागलो, माझ्या ताकदीच्या बळावर, माझं जे काही पावर आहे, ओळख आहे, त्याच्या बळावर, माझ्या बुद्धीच्या बळावर मी जे काही कृती करत गेलो, आज प्रभू म्हणून माझ्या जीवनात जे काही होत आहे, जे अपयश येत आहे, जे काही मला त्रास होत आहे, प्रभू देवा, मला माहिती आहे तू आपला हात माझ्याकडून काढून घेतलेला आहे. म्हणून आज मला व्यवसायामध्ये अपयश आहे, अनेक शत्रू आहे, माझ्या घरात शांती नाही, माझ्या घरामध्ये आज आनंद नाही, माझं मन अस्वस्थ आहे आणि माझं मला कळणं हे सर्व माझ्या जीवनात का घडत आहे, कशामुळे घडत आहे, कोण करत आहे. प्रभू, आज कोणी नाही, मी स्वतः ज्या इच्छेच्या विरुद्ध वाकलो, आणि तुझ्या विरुद्ध पाप केलो, स्वर्गाविरुद्ध पाप केलो. म्हणून आज माझ्या या जीवनामध्ये या गोष्टी आहे. माझ्या स्वभावात असलेला अहंकारीपणा, माझ्यामध्ये येणारा क्रोध, माझ्यामध्ये येणारी ईर्ष्या, माझ्यामध्ये येणारा मत्सर, ज्याच्यामध्ये मी रोज जळत आहे, आज येशू देवा
या सर्व गोष्टी माझ्या मनात काढ. कारण प्रभू तुम्हाला अनेक वेळेला संधी दिला दुसऱ्याचं चांगलं करण्याचा, म्हणून मी त्या संधीचा गैरफायदा घेऊन त्या व्यक्तीला अडचणीत आणलो. आणि प्रभुदेवा, मी त्यांना चुकीचा मार्गदर्शन करून त्यांना चुकीच्या मार्गावर नेलो, चुकीच्या गोष्टी त्यांना सांगितलं. आज मला क्षमा कर प्रभू, तुझं मुख माझ्यापासून फिरू नकोस. राधेश देवा, तू मला क्षमा कर आणि मला आपल्या जवळ घे. तुझी दया आणि कृपामय दृष्टी आज माझ्यावर था आणि माझ्या प्रत्येक पाप आणि अपराधांची तू क्षमा कर. ज्या रक्ताचा अंघोळ तू घाल, ज्या रक्ताचा अंघोळ तुम्हाला घाल प्रभू. आज माझे विचार, माझं मन शुद्ध आणि पवित्र कर. माझ्या भावना शुद्ध आणि निर्मळ कर. जे काही माझ्यामध्ये आज जगिक स्वभाव आहे, मानवी जो स्वभाव आहे, या गोष्टी येशू देवा तू काढ आणि मला तुझ्या स्वर्गीय स्वभावाने परिपूर्ण असा कर, परिपूर्ण कर. कारण हे माझ्या देवा, तू क्षमा करणारा, तू दया करणारा परमेश्वर आहे. पण आज मी पश्चातापून तुला शरण येत आहे, तुला शरण येत आहे. म्हणून मला क्षमा करू, आपल्या हृदयाशी कवठा मला दूर जाऊ दे. कारण तुझ्यापासून दूर जाणं प्रभू हे नाशाला अवलंबून आहे. आणि ऑलरेडी माझा नाश होत आहे देवा, मानसिक, आत्मिक, शारीरिक दृष्ट्या आणि जगतिक दृष्ट्या ही माझी खच्चीकरण होत आहे. आर्थिक आणि प्रभू घरगुती दृष्ट्या आज मला क्षमा, मला क्षमा, माझ्यावर दया. गीत नसून प्रार्थना आहे. डोळे उघडू नका, दोन्ही हात उघडून प्रभूत्व या गीताद्वारे प्रार्थना करून मागा. आज ती दयामय दृष्टी तुमच्यावर पडते, तुमच्या कुटुंबावर पडते, तुमच्या व्यवसायावर पडते. कारण तुम्ही आज लोकांना नाही तर परमेश्वराला फसवलेला आहात. आज तुम्ही लोकांशी नाही, नात्याशी नाही, परमेश्वराशी तुम्ही वैर केलेला आहात. आणि ही ती वेळ आहे पश्चाताप करून त्याच्याकडे वळण्याची. प्रभु ही मेरी नाम कृपा करो, प्रभु हे मेरे नाम दया करो.
करो प्रभु हे मेरे नाथ। तेरी करुणा प्रेम शांति मेरे सारे पाप आज या तुझ्या पवित्र वचनाद्वारे प्रभू आज तू आमचे डोळे उघडलेले आहे। खरं प्रभू तुझं वचन म्हणते, तुझं वचन आमच्या जीवनासाठी आज आत्मा आहे आणि जीवन आहे। पण आज येशू देवा तू आम्हाला जागृत केलेला आहे, कारण आम्ही प्रभू तुझ्यावर प्रेम करतो, फक्त तोंडाने मनाने आणि कृतीने आम्ही चालत नाही। अनेक वेळेला आम्ही तोंडाने म्हणतो आम्ही क्षमा केली, परंतु मनाने आम्ही क्षमा करत नाही। त्या गोष्टी आमच्या मनावर, आमच्या विचारामध्ये सतत घोळत असतात। कोणत्या व्यक्तीचं नाव त्या व्यक्ती समोर येतात, त्या व्यक्तीची कोणती कृती पाहतात, प्रभू आमची तळ पायाची आग मस्तकाला जवळ पोचते आणि आम्ही संतापून जातो। आणि आज येशू देवा ही ताप आहे, ही ताप आहे। आम्ही सर्व काही तुझ्या हाती सोपवणं म्हणतो, पण आम्ही प्रभू सर्व काही आमच्या विचाराने त्याचा न्याय करण्याचा प्रयत्न करत असतो। त्याच्यासाठी आम्ही स्वतःहून प्रभू आदलण्याचा प्रयत्न करतो, आम्ही तुला संधी देत नाही। म्हणून आज आम्हाला क्षमा कर, आज आम्हाला क्षमा कर। कारण प्रभू आमचं हे पाप आज फक्त आम्हालाच नाही
तर आमच्यामुळे आमच्या कुटुंबाला त्याचा त्रास होतो. आमच्या घरामध्ये आर्थिक आणि उदासपणा, अशांतता, दुःख आणि भय आहे. आज प्रभू आमच्या व्यवसायावर त्याचा परिणाम झालेला आहे. आज येशू देवा म्हणून आज आम्हाला क्षमा कर, आम्हाला क्षमा कर. आम्हाला या सर्व वाईट विचारातून तू बाहेर का, वाईट विचारातून तू बाहेर का, आणि हा विचार आमच्यात येऊ नये म्हणून आज तू आम्हाला तुझा स्वभाव दे, तुझा स्वभाव, तुझा विचार आम्हाला दे, तुझ्या मार्गाने तू आम्हाला चालव. आज तुझ्या मार्गाने आमचा हात धरून तू चालव प्रभू. आणि आज आम्हाला सर्व बंधनात तोड, सर्व बंधनं आमच्या जीवनात, आमच्या कुटुंबावर असलेली तोड प्रभू. आणि आज तुझा स्वभाव, त्या प्रीती, आनंद, शांती प्रभू, तुझी शांती आमच्यामध्ये असते. आणि तो मला वचन दिलेलं आहे, मी तुम्हाला माझी शांती देतो, जसं जग देते तसं नाही. तुमचं मन अस्वस्थ होणार नाही. आज ती शांती तुम्हाला, सहनशीलता, ममता, समर्पणा, विश्वासूपणा, आणि प्रभू आज दृढ विश्वासूपणा दे. सर्व भय, तर्क वितर्कपणा काढून टाक आणि आम्हाला पूर्ण विश्वास तुझ्यावर ठेव. आमच्यातला प्रभू आज कठोरता काढून मला सौम्यता दे आणि तुझा संयमपणा आम्हाला दे. हे माझ्या देवा, आमच्याकडून तू गौरवीला जा, गौरवीला जा. कारण आज ही प्रभू देवा या 40 दिवसाच्या उपवासामध्ये प्रभू आमचं पूर्ण परिवर्तन तू कर. आज आम्हाला परिवर्तन तू दे, आमचं परिवर्तन होऊ दे. आम्हाला तुझ्यासारखा, तुझ्या समान तू बदल. कारण तू तुझं रक्त आमच्याकरिता सांगलेलं आहे, आमच्या पाप आणि अपराधाकरिता सांगलेलं आहे. त्या रक्ताने तू धू माझ्या देवा, त्या रक्ताने तो मला धू. आणि आज आम्हाला तुझ्यासारखा बनवू. कारण तुझं रक्त आमच्यामध्ये घालू दे. आणि प्रभू आम्ही तुझे अंश होऊ म्हणून आम्हाला तुझ्यापासून दूर जाऊ दे. सदैव तुझ्या संगती, तुझ्या बरोबर चालण्याकरिता तू आम्हाला सहाय्य कर, तू आम्हाला सहाय्य कर. आज तू आम्हाला सहाय्य कर. हेच आम्ही तुझ्या चरणी विनंती करतो, तुझ्या जवळ आम्ही मागत आहोत. म्हणून तू आम्हाला दया कर, दया कर, कृपा कर, कृपा कर. Hallelujah, 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 Amen. 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 Praise God. Praise God.